सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। कोल्हापूर गगनबावडा मार्गावर संरक्षक कठडे अस्तित्वात नाहीत, त्याचा परिणाम अपघातात होतोय। त्यातून वाहनधारकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। असळज आणि खोकुर्ले दरम्यानच्या आंबेओहोळ नावाच्या पुलावरून एक चारचाकी वाहन खाली कोसळलं। संरक्षक कठडे नसल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। गगनबावडा तालुक्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर धुकं असतं, त्यामुळे वाहनधारकांना समोरील पूल आणि वळण रस्त्याचा अंदाज येत नाही। रात्रीच्या वेळी तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे। मात्र संरक्षक कठडा नसल्यानं एखादं वाहन थोडं जरी बाजूला गेलं तरी थेट खाली कोसळण्याचा धोका आहे। पुलाच्या दोन्ही बाजूला झाडी वाढल्यानं पूल नेमका कुठं सुरू होतो आणि कुठे संपतो हे चालकांच्या दृष्टीस पडत नाही, त्यामुळे छोटे मोठे अपघात घडतायत। असळज ते खोकुर्ले दरम्यानच्या आंबेओहोळच्या पुलावरून एक चारचाकी वाहन कोसळून अपघात झाला। मात्र या घटनांची पोलिसात नोंद होत नसल्यानं प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। काही पुलांचे जुने कठडे कोसळले आहेत, तर काही ठिकाणी ते पूर्णपणे गायब आहेत। बांधकाम विभागानं याची दखल घेऊन कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील पुलांवर संरक्षक कठडे बसवावेत अशी मागणी होतीये। मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उत्तम बांडागळे यांनी केली आहे।